नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी नाथा सावंत. परिवर्तन कला महासंघ यांच्या वतीनं उद्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त टेंभुर्णी शहरामध्ये मैफिल आयोजित केलेली आहे. सर्व आयोजक आहेत जे टेंभुर्णीच्या आसपासचे सर्व कलाकार आहेत, हे सर्व कलाकार एकत्र आलेले आहेत आणि रोटरी हॉलला कार्यक्रमाचं उद्या आयोजन करण्यात आलेलं आहे. या संदर्भात आपण अब्दुल भाई मुलानी यांच्याशी बातचीत करणार आहोत. अब्दुल भाई, एकंदरीत काय झालं, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आधी सर्व गुरु शिष्यांना शुभेच्छा द्या आहेत आणि आपण कार्यक्रमाचं सर्व कलाकार मिळून या कार्यक्रमाचं काय आयोजन करण्यात आलेलं आहे? पहिल्यांदा सर्वांना नमस्कार. परिवर्तन कला महासंघ आणि आपले समस्त लोककलावंत तसेच रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा एक स्वरझंकार लोकगायनाचा हा कार्यक्रम उद्याच्याला परिसरातील सगळे लोककलावंत एक जागी येऊन हा ठराव झाला की आपण एक सुंदर कार्यक्रम गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून करायला पाहिजे. तसं वास्तविक पाहता तर इथं आपल्या परिसरात असेल की कुठे एकतर शिक्षण शास्त्रीय संगीताचं घ्यायचं असेल, लोककलावंताचं लोककलेचं शिक्षण घ्यायचं असेल तर तो शैक्षणिक विषय किंवा तसा दर्जाची लोक आपल्याकडे जरा कमी आहेत. तर मग सगळ्यांनी हा विचार केला की चला ठीक आहे, असेल तसं असेल पण किमान गुरुपौर्णिमा तरी करूया. त्यामुळे सगळे परिसरातील लोककलावंत शाहीर इंदलकर आहेत, अमोल जगताप आहेत, सचिनजी सुरवशा आहेत, त्यानंतर महादेव वारगडे, दिनेश लोंढे, करण कांबळे, योगीराज पाटील, श्रीविनायक टल्लू, नंतर आपणासुद्धा निमंत्रण आहेच. या धकाधकीच्या जीवनात मीडियाला एवढं छान पब्लिक बोलते हे ऐकून आम्हाला कुठंतरी समाधान वाटतं. पण आत्ता तुम्हाला शुभेच्छा देऊ वाटतात की खरी पत्रकारिता जशी आत्ता बघायला मिळते त्यात तुमच्यात अजून ती आहे. त्यामुळं तुम्ही एक लोककलावंत आहात, तुम्ही निवेदक आहात, तुम्ही तुमच्या टीमलासुद्धा आमच्याकडनं गुरुपौर्णिमेच्या त्या कार्यक्रमाचं आमंत्रण देतो आहे. आणि त्यामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय साठे सर असतील, आदरणीय आतनुरकर सर असतील, त्यानंतर रोटरी क्लबचे काही मेंबर्स, अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. तर या कार्यक्रमासाठी रसिक श्रोते म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे किंवा इतर लोकांना तुम्ही काय कार्यक्रमासाठी प्रोत्साहित केलेलं आहे? एक तर पहिल्यांदाच आम्हालाच अनुभव नाही की आम्ही बोलवणार की ते आर्टिस्ट लोककलावंत हलगीवाले, आपले बँडवाले, बँजो पार्टीवाले, ऑर्केस्ट्राचे, पारंपरिक वाद्यवाले, हे सगळे कलावंत एकजुटीनं एक जागी येण्याचे ठिकाण आत्ता ते रोटरी क्लब असेल आणि त्यानंतर अंदाज लागेल की पुढच्या वर्षी आम्ही कोणाला बोलवायचं, किती बोलवायचं. लक्षात आलं. ह्या रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्हाला हॉल देखील अतिशय सुंदर नेहमी उपलब्ध होऊन देतो आणि त्याच रोटरी क्लबच्या हॉलमध्ये त्या कार्यक्रमाचं आयोजन आपण उद्या म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं करतो आहे. शाहिराच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली शाहीर गाजवत आहात. सर्व कलाकार टेंभुर्णीतले एकत्र येत आहे आणि कार्यक्रम कुठंतरी स्नेह आणि कलाकारांना बघण्यासाठी, रसिक श्रोत्यांना पाहण्यासाठी आणि गुरुपौर्णिमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यस, आपल्या या महाराष्ट्राच्या ज्या लोककला आहेत त्या लोप पावत चाललेल्या आहेत आणि त्या आपल्या लोककला काही कलाकारांकडे आहेत. अब्दुल भाईंनी मगाशी सांगितलं, शास्त्रीय संगीत जर घ्यायचं असेल, मी स्वतः पोस्ट ग्रॅज्युएशन झालं माझं पूर्ण, पण आपल्या सोलापूर जिल्ह्यात ते करता आलं नाही. ग्रॅज्युएशन बार्शीमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन मला जावं लागलं छत्रपती संभाजीनगरला आणि मग लोककलाचा जो PG डिप्लोमा आहे तो मुंबई विद्यापीठात केला. तशी ही लोककला असेल, शास्त्रीय संगीत असेल, आपल्या टेंभुर्णी आणि परिसरामध्ये सहज उपलब्ध होत नाही. आणि जे कलाकार आहेत त्यांची कला आहे ती दाखवण्यासाठीचं स्टेज सहजासहजी उपलब्ध होत नाही. मग ही लोककला जतन करण्याची ही जी चळवळ आहे, आपण सर्व लोककलाकारांनी मिळून आपली लोककला जतन करण्यासाठीचा केलेला हा एक प्रयत्न आहे. आमची शाहिरी असेल, खंडोबाचं जागरण असेल, देवीचा गोंधळ असेल आणि बाकीचे सर्व लोकगीतं असतील, हे लोकगीतांना एक जागृत करण्यासाठीची आमची ही चळवळ आहे. त्यासाठी आम्ही लोकांना उद्याच्या कार्यक्रमाला आवाहन करतो की सगळ्यांनी येऊन उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आपली कला काय आहे तेही दाखवा आणि लोकांचीही बघा, जेणेकरून आपली लोककला, या आपल्या मातीची लोककला जिवंत राहण्याचा आपल्याकडूनही हातभार राहील. लोककला आपल्यामुळं मरणार नाही किंवा आपल्यामुळं जिवंत राहणार नाही, पण आपला काहीतरी हातभार राहील. आवाहन करतो सगळ्यांना की उद्याच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि कार्यक्रमाची शोभा आणि आपल्या लोककलांची शोभा वाढवा. आपण जर पाहिलं तर खरं तर 10 भाषणं आणि एक शाहीर जलसा आणि एक संगीत मैफिल काफी असते. जिंदगी के रुणाले के लिए और गाने के लिए भी अशी ही मैफिल असते आणि या मैफिलीचा आपण नक्कीच आस्वाद घ्याल हे गॅरंटी आहे. आणि या कार्यक्रमाचा दुसरं वर्ष या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. खरं तर परिवर्तन म्हणजे आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, गीत गायनाच्या माध्यमातूनही परिवर्तन झाले पाहिजे आणि लोकतरी कला कुठंतरी जपली पाहिजे, हाच उद्देश घेऊन उद्या दिनांक 29/7/2026 रोजी रोटरी हॉल इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.